या ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून व्हिडिओ पाहणारे ज्ञाते, वक्ते, रसिक श्रोते आपणास प्रथमतः मनपूर्वक नमस्कार। मित्रांनो, ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार शिल्पावरती हजारो घाव घालतो आणि एक शिल्प निर्माण करतो, असेच काही शिल्पकार आपल्या समाजामध्ये असतात। यांचं जगणं किंवा मरणं हे समाजासाठी असतं। यांचं जगणं हे समाजाचं उरणं असतं। यांचं उरणं हे समाजाचं जगणं असतं। ते जगणे किंवा मरण्यासाठी संघर्ष करत नाहीत, तर अशी माणसं संघर्ष करतात जगण्या मरण्यातील वृक्षांतील, आणि त्यांचं हे वृक्ष संघर्षावरून अजून आलेलं असतं। आणि अशाच संघर्षातून साकारलेले लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनाच मानवंदना करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे। उद्धव हिलाल बाविस्कर विषय बोलतोय, राजश्री शाहू महाराज यांचा समताविषयी दृष्टिकोन। मित्रांनो, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 साली कागलचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव यांच्या घराण्यात झाला। जयसिंगराव हे वडील तर राधाबाई आई होत्या। शाहू महाराजांचं मूळ नाव यशवंत होतं। छत्रपती शाहू महाराज 10 वर्षाचे असताना कोल्हापूरचे राजे शिवाजी महाराज यांची राणी आनंदीबाई यांनी त्यांना 17 मार्च 1874 रोजी दत्तक घेतले व त्यांचे नाव ठेवण्यात आले शाहू। मित्रांनो, कोल्हापूर राज्याचे छत्रपती देखील राजश्री शाहू महाराज झाले। 6 ते 14 वयाच्या वयोगटासाठी त्यांनी शिक्षण सक्तीचं मोफत केलं। आणि एवढंच नाही तर आपल्या कोल्हापूर संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एक जल धोरण राबवलं आणि त्या जल धोरणाच्या माध्यमातून त्यांनी राधा नगरी सारखा प्रकल्प उभा केला। त्या राधा नगरी प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो लोकांचे संसार देखील उभं करण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं। आणि मित्रांनो, महार व्यक्तींना म्हणजेच गंगाराम कांबळे यांना सत्य सुधारक हॉटेल देखील राजश्री शाहू महाराजांनी सुरू करून दिली। अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लास वसतिगृह, मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया वसतिगृह असे अनेक वसतिगृह राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या होत्या। शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे दिल्या, शेत जमिनी दिली व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचं काम देखील राजश्री शाहू महाराजांनी केलं होतं। आणि मित्रांनो, एवढ्याच वरती राजश्री छत्रपती शाहू महाराज थांबले नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांनी जो पिकवलेला माल आहे त्या मालाला योग्य मोबदल मिळावं यासाठी त्यांनी कोल्हापूरमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून दिले। आणि एवढंच नाही तर आपल्याला जर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मोठेपण आणि त्यांचे कर्तृत्व लक्षात घ्यायचं असेल तर राजश्री छत्रपती शाहू महाराज हा जगाच्या पाठीवरचा असा एक राजा आहे, ज्या राजाने आपल्या शस्त्रगरातील ते ज्या तोफा होत्या, जे अवजारे होत्या, ते अवजारे वितळून शेतीसाठी नांगर आणि इतर अवजारे बनवून शेतकऱ्यांना मोफत देणारा हा जगाच्या पाठीवरचा राजा म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज होते। मित्रांनो, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी शेतीसाठी शेती प्रदर्शने भरविल्या। त्यांनी विविध प्रदर्शने देखील राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी भरविल्या होत्या। मित्रांनो, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना कृषीशील राजा का म्हणतात यांचा इतिहास आपण सखोलपणे अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येईल। राजश्री शाहू महाराजांनी आपल्या घरातील मुलगी होरकरांच्या घरात देण्याचं काम देखील राजश्री शाहू महाराजांनीच केलं होतं। आणि मित्रांनो, महाराजांच्या हयातीमध्ये त्यांनी 100 पेक्षा जास्त धनगर मराठा विवाह लावून देण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं होतं। मित्रांनो, आपल्याला परंतु या महाराष्ट्रामध्ये इतिहास लिहिण्याचं काम देखील राजश्री शाहू महाराजांनी केलं होतं। सगळ्याच महापुरुषांमध्ये आपल्याला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं नाव आदरानेच घ्यावं लागेल, कारण या महाराष्ट्रामध्ये लाल मातीत जो चालत येत आहे ना कुस्तीचा खेळ, तो कुस्तीचा खेळ देखील राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केला होता। मित्रांनो, कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम देखील राजश्री शाहू महाराजांनी केलं होतं। म्हणजेच कला, क्रीडा, संगीत यांना जोपासणारा राजा म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज होते। मित्रांनो, युवकांना राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी संदेश दिला, हे जातीभेद विसरून सगळेजण एकत्र या आणि सगळेजण एकत्र येऊन या राष्ट्राची जडणघडणीत आपलं योगदान द्या, कारण मनुष्यबळी सगळ्यात मोठी ताकद आहे हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जाणलं होतं। आणि मित्रांनो,
राजर्षी शाहू महाराज यांचं आयुष्य हे पाण्यासारखं आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबात जशी तहान भागविण्याची क्षमता असते, तसंच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण सामाजिक, बौद्धिक आणि वैचारिक तहान भागविणारा ठरेल. आणि मित्रांनो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं कार्य कर्तृत्व, दातृत्व, मातृत्व, नेतृत्व हे हिमालयाचं उंचीच आहे. सह्याद्री एवढा बुलंद आणि बलाढ्य आहे. आणि मित्रांनो, शेवटी विषय संपवताना इतकंच सांगतो, माझ्या रयतेला जर कणभर तोशीस पडली तर मला मनभर वेदना होतात. कारण राजा रयताकरिता असतो, रयत राजाकरिता नाही, असं आपल्या अधिकारांना खडसावून सांगणारा हा जागाच्या पाठीवरचा राजा म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनाच मी विनम्र अभिवादन करतो. एवढाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.